नमस्कार, मी प्राजक्त तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. एसटी कर्मचारी संपावरील तोडग्यावर आज चर्चा झाली. शरद पवार आणि अनिल परबांची ही बैठक झाली. बैठकीला सर्व श्रमिक संघटना उपस्थित होत्या. दरम्यान कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात आलं. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन एसटी कृती समितीनं केलंय. संपामुळे काही कर्मचारी निलंबित झालेले आहेत. विलीनीकरणाची लढाई कोर्टावर सोडू असं वक्तव्य संदीप शिंदे यांनी केलं. एसटी कामगार कृती समितीनं आवाहन केलं आणि शरद पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवूया असंही शिंदे म्हटले. दरम्यान माघार न घेण्याची कर्मचाऱ्यांची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. आम्ही कृती समितीला ओळखत नाही असं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. कर्मचारी अजूनही विलीनीकरणावर ठाम आहेत. आम्हाला कोणत्याही समितीवर विश्वास नसल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची झालेली चर्चा सकारात्मक असल्याचं सांगितलं. त्यामुळे कामगारांनी कामावर येण्याचं आवाहन त्यांनी केलं. पुण्याच्या शिवाजीनगर डेपोतून पहिली एसटी बस रवाना झाली. तब्बल 62 दिवसांनी शिवाजीनगर डेपोमधून बस रवाना झाली. कंत्राटी ड्रायव्हर नियुक्ती करून ही एसटी सेवा सुरू करण्यात आली. देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होते. तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सर्वाधिक होण्याची भीती व्यक्त केलेली जाते आणि त्यामुळेच गेल्या 24 तासात देशात 1,79,723 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 143 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7,23,619 इतकी झाली आहे. कोरोनाच्या विळख्यात राज्यातील पोलीस कर्मचारी सापडू लागलेले आहेत. गेल्या 48 तासात 3 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यामध्ये अहमदनगर इथे 1 आणि मुंबईमध्ये 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. तर गेल्या 24 तासात राज्यात 276 पोलीस कोरोना बाधित आढळलेले आहेत. यात 50 IPS अधिकारी आणि 226 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर मध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र काढून टाकलं जाणार आहे. या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यानं लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचं छायाचित्र हटवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविन प्लॅटफॉर्मवर लस प्रमाणपत्रातून मोदींचं चित्र काढून टाकण्यासाठी आवश्यक फिल्टर लावणार आहे. देशात बूस्टर डोस देण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे. दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, रस्त्यावर रुग्णालयात काम करणारे कर्मचारी तसंच 60 वर्ष आणि त्यावरील नागरिक यांना बूस्टर डोस देण्यात येतोय. दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले असतील तर बूस्टर डोस घेता येईल. ही सुविधा ऑनलाईन आणि थेट नोंदणी पद्धतीने उपलब्ध असेल. आजपासून देशभरात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईतल्या BKC कोविड सेंटर इथे बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र नागरिकांनी गर्दी केली होती. ज्यांचा दुसरा डोस घेऊन 9 महिने उलटून गेलेत अशा व्यक्तींना बूस्टर डोस घेता येणार आहे. पुण्यात आजपासून 179 केंद्रांवर बूस्टर डोस देण्यास पालिकेनं सुरुवात केलेली आहे. सकाळपासूनच डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केलेली पाहायला मिळाली. गेले 2 दिवस कोविन ॲपवरून 2 डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस संदर्भातील माहिती देणारे मेसेजेस सातत्यानं येत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली. 25% ऑनलाईन आणि 25% ऑफलाईन अशा पद्धतीनं हे डोस देण्यात येत आहेत. 179 केंद्रांवर कोविशिल्ड तर 10 केंद्रांवर कोवॅक्सिन देण्यात येत आहे. नागपूरमध्ये फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जातोय. मात्र ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर बसण्यासाठी खुर्च्याच नसल्याचं वास्तव आम्ही समोर आणलं होतं. ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभं राहावं लागत होतं. ही बातमी पाहिल्यानंतर शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आयुक्तांना फोन केला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या देण्यात आल्या. नागपूरमध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसीचे बूस्टर डोस दिले जात आहेत. पहिला आणि दुसरा डोस ज्या लसीचा झालेला आहे त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. 39 आठवडे किंवा 9 महिने पूर्ण झालेल्या फ्रंटलाईन वर्कर आणि व्याधी असलेल्या 60 वर्षाच्या नागरिकांना सध्या हा डोस मिळतोय. नागपूर पालिका हद्द आणि जिल्हा मिळून 291 केंद्रांवर कोविशिल्ड आणि 54 केंद्रांवर कोवॅक्सिन लसीचे डोस दिले जात आहेत.
औरंगाबादमध्ये देखील बूस्टर डोस देण्यास सुरुवात झालेली आहे। पहिला दिवस बूस्टर डोस घेण्यास गर्दी कमी होती। औरंगाबादमध्ये 42,000 आरोग्य कर्मचारी, 81,000 फ्रंटलाईन वर्कर आणि 1,05,000 ज्येष्ठ नागरिकांना डोस देण्याचं नियोजन आहे। कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेल्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सहव्याधीग्रस्त 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डोस दिला जातोय। यासाठी अकोला जिल्ह्यातील 45,597 लाभार्थी संख्या ठरवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये फ्रंटलाईन वर्करना कोरोना लस देण्यास सुरुवात झालेली आहे। कोरोनाची तिसरी लाट सुरू असताना बूस्टर डोस मिळण्यास सुरुवात झाल्यानं फ्रंटलाईन वर्करनी समाधान व्यक्त केलंय। त्यामुळे आता काम करताना कोरोनाचा धोका कमी होणार असल्याची भावना या फ्रंटलाईन वर्करनी व्यक्त केली आहे। बिहारची राजधानी पाटणा इथे देखील बूस्टर डोस देण्यास सुरुवात झालेली आहे। राज्याचे आरोग्य मंत्री यावेळी उपस्थित होते। तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या दररोज वाढत असताना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाल्यानं फ्रंटलाईन वर्करमध्ये समाधानाचं वातावरण आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली। खेलो इंडिया अंतर्गत लावण्यात आलेल्या जाचकटी दूर कराव्या अशी मागणी यांनी या भेटीदरम्यान केली। काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाची अतिरेक्यांसोबत चकमक उडाली। या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलेलं आहे। या अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। या अतिरेक्यांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही। हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला इथे जोरदार बर्फवृष्टी झाली। या बर्फवृष्टीनं तापमानात मोठी घट झाली, तर इथे आलेल्या पर्यटकांनी या बर्फवृष्टीमध्ये आनंद लुटताना पाहायला मिळाला। हिमवर्षाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक सिमल्यामध्ये दाखल झाले। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।